नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये मानवतावादी प्रश्न याचा अभ्यास करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणामधील पर्यावरण म्हणजे काय, त्याचबरोबर मानवनिर्मित पर्यावरण आणि मानवी पर्यावरण परिषद म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेने या मानवी पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मानवी परिषद भरवली, त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग याची देखील माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने या पर्यावरणविषयक विकासासाठी रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी परिषद 2012मध्ये भरवली होती आणि त्याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ज्या परिषदा आयोजित केल्या त्या पर्यावरणाच्या उद्दिष्टाने त्यांचा विकास व्हावा किंवा नैसर्गिक जे पर्यावरण संसाधन आहेत त्यांचा ऱ्हास होऊ नये, त्यांचं संरक्षण होवं याच उद्देशाने घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण पर्यावरण शाश्वततेचा देखील अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि पर्यावरण संसाधनाची कशी काळजी केली जाईल हे आजच्या पिढीला त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व पुढील पिढीच्या गरजेच्या क्षमता भागवण्यासाठी पर्यावरण संसाधनाची आपल्याला गरज आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आज आपल्याला विद्यार्थ्यांनो अभ्यासायचं आहे ते म्हणजे पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या समस्या. आता विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो की पर्यावरणासमोर आजच्या आधुनिक युगामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावत आहेत. आता त्या समस्या काही मानवनिर्मित आहेत, तशाच त्या समस्या निसर्गनिर्मित सुद्धा समस्या आपल्याला काही दिसून येतात. आता आपण त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया. आता विद्यार्थ्यांनो, या पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या समस्यामधील पहिली जी समस्या आहे ती म्हणजे हवामान बदल. आता विद्यार्थ्यांनो, हवामानामध्ये ऋतूप्रमाणे सतत बदल होत राहतात आणि या बदलांचा परिणाम हा कुठेतरी पर्यावरणाशी होत असतो. आता विद्यार्थ्यांनो, हरित वायू. आता हरित वायू म्हणजे तुम्हाला माहिती असेल, हरित वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांचा समावेश होतो आणि जे हे हरित वायू आहेत, या हरित वायूच्या उत्सर्जनामुळे हवामानामध्ये बदल होतो आणि त्यामुळे दुष्काळ असेल, वणवे असेल, उष्णतेचा लाटा आणि पूर यांसारख्या समस्या या हवामान बदलामुळे दिसून आलेल्या आहेत. आता त्यानंतर दुसरी जी समस्या विद्यार्थ्यांना सांगता येईल ती म्हणजे प्रदूषण. आता प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर आजच्या युगामध्ये पर्यावरणाचा प्रदूषणामुळे ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतो. आता या प्रदूषणामध्ये हवेचे जे प्रदूषण आहे आणि वरील आपण पाहिलं हवामान बदल, या दोन्हींचा निकटचा संबंध आहे. पहा, हवामान बदल आणि प्रदूषण यांचा निकटचा संबंध आहे आणि त्यामुळे जे हरित वायू आहेत, या हरित वायूमुळे पृथ्वीची उष्णता वाढते आणि त्यातून दाट धुक्यासारखे प्रदूषण निर्माण होते. पहा, आता बाकीचे आपण प्रदूषण पाहिलेच आहे, परंतु हे जे प्रदूषण आहे ते जे हरितगृह आहेत, हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता वाढते आणि त्यातून दाट धुक्यासारखे प्रदूषण निर्माण होते आणि ते प्रदूषण हे व्यक्तीच्या आरोग्यास हानिकारक ठरते. म्हणजेच ही देखील पर्यावरणाशी निगडीत असणारी समस्या आपल्याला सांगता येईल. आता त्यानंतर पुढची जी समस्या आहे ती म्हणजे जंगलतोड. आता विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आपणास दिसून येते. म्हणजेच औद्योगिकरणामुळे म्हणा किंवा लोकसंख्येच्या वाढीमुळे म्हणा, अशा अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते आणि जंगलतोड केल्यामुळे कार्बन
डायऑक्साईड शोषला जात नाही, कारण वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे जंगलतोड केल्यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषला जात नाही आणि परिणामी जे पृथ्वीवरील तापमान आहे ते वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे हे तापमान वाढल्यामुळे जे पृथ्वीवरील सजीव आहेत म्हणजे प्राणी आणि मानव यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही एक पर्यावरणाशी निगडीत असणारी समस्या आपल्याला सांगता येईल. आता त्यानंतर विद्यार्थ्यांनो, चौथी जी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची कमतरता. आत्ताच आपण पाहिलं हवामानाच्या बदलामुळे जशा समस्या निर्माण होतात तशा जंगलतोडीमुळे सुद्धा समस्या निर्माण होतात आणि जंगलतोड केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वृक्ष त्या ठिकाणी थांबवले म्हणजे वृक्षतोड केली जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पावसाच्या प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची कमतरता भासते. आणि दुसरं एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि वरील आपण पाहिलं हवामान बदल यामुळे एक पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे दुष्काळासारख्या परिस्थितीला लोकांना सामोरं जावं लागतं. आणि आज आपण पाहतो जरी पाणी उपलब्ध थोड्याफार प्रमाणामध्ये असलं तरी ते स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी लोकांच्या पुढे ही एक समस्या आपल्याला सांगता येईल. आता या पर्यावरणातील समस्येमध्ये आपल्याला पाचवी जी समस्या सांगता येईल ती म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास. आता या जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेच्या आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आपल्याला सांगता येईल. म्हणजेच हे त्या ठिकाणी पाण्याची कमतरता, लोकसंख्या वाढ, हवामान बदल यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास झालेला आहे आणि त्यामुळे ही देखील एक समस्या या पर्यावरणाच्या समस्येमध्ये आपल्याला सांगता येईल. आता ह्या ज्या समस्या आहेत त्या पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या समस्या आपल्याला सांगता येतील. आता विद्यार्थ्यांनो, या पर्यावरणामध्ये भारताने कसे धोरण आखलेले आहे ते आपण पाहूया. भारताने पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचे काही नियोजन केलेले आहे, ते कशा प्रकारे केले आहे ते आपण पाहूया. आता भारतामध्ये पर्यावरण आणि जंगलाविषयीचे जे धोरण आहे त्या धोरणाचे नियोजन करताना भारताने जी संपूर्ण जबाबदारी आहे किंवा या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी, त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी, त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाची जी जबाबदारी आहे ती भारताने या वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. आणि या मंत्रालयाचे प्राथमिक जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, कारण नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण केल्याशिवाय आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकत नाही किंवा पर्यावरणाचं आपण संरक्षण करू शकत नाही. आणि त्यामुळे हे उद्दिष्ट समोर ठेवून म्हणजेच त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट कोणतं सांगता येईल तर ते म्हणजे जे जैविक नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचं संरक्षण करणे, त्याचबरोबर प्रदूषण कमी करणे आणि त्याचबरोबर त्यांनी आखलेली जी धोरणे आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याच्या उद्दिष्टाने हे मंत्रालय या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काम करताना आपल्याला दिसून येते. आता हे करताना हे मंत्रालय आहे ते पर्यावरणाबरोबरच शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण हे दोन मूल्य समोर ठेवून किंवा या दोन मूल्यांचा आधार घेऊन या ठिकाणी हे मंत्रालय पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नियोजन करताना आपल्याला दिसून येते. आता हे झालं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये. विद्यार्थ्यांनो, आता आपण नवीन मुद्दा अभ्यासू आणि तो म्हणजे गरिबी आणि विकास. कारण गरिबी आणि विकास हा एक या 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पनेमध्ये याचा समावेश होतो किंवा आपण पाहतो याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी भेडसावताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आपण गरिबी आणि विकास नक्की काय आहे हे आपण अभ्यासू. आता गरिबी म्हणजे काय? गरिबीचा
विकासाशी काय संबंध? गरिबी आणि विकास यांच्यात संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक दृष्टिकोनांची माहिती घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनांच्या आधारे आपल्याला गरिबी आणि विकास हे काय आहे किंवा गरिबी आणि विकासाच्या संदर्भात कशी दृष्टिकोन मांडलेले आहे ते आपल्याला खालील दृष्टिकोनातून सांगता येईल. आता थोडक्यात तात्पर्यपणे आपल्याला गरिबीची व्याख्यासुद्धा या ठिकाणी सांगता येईल. आता ती म्हणजे गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायाचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन याला गरिबी असे म्हणतात. आता अशा प्रकारे ही गरिबीची व्याख्या केलेली आहे आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी आपल्याला गरिबी कशा प्रकारे निर्माण झाली आणि त्यानंतर गरिबीचा हळूहळू विकास कसा होत गेला ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी किंवा समाजाची अशी परिस्थिती आहे जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील भागवता येत नाहीत, अशी आपण सहजासहजी गरिबीची व्याख्या करत असतो. परंतु आपल्याला गरिबीची जे खालील दृष्टिकोन पाहिजे आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य किंवा गरिबी दिसून येते. आता यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आपल्याला गरिबीचा सांगता येईल तो म्हणजे गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन. आता या गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला मानवाच्या गरजा तर माहितीच आहे, ते म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. परंतु इत्यादीच्या आधारावरच फक्त भर देऊन चालणार नाही, तर त्या ठिकाणी पाणी, स्वच्छता इत्यादीच्या अभावावर सुद्धा आपल्याला भर देणं गरजेचं आहे. कारण गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा विचार केला जातो आणि म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती आहे की जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील भागवणे शक्य नसते. आणि त्यामुळे ही जी संकल्पना आहे ती व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे थोडक्यात व्यक्तीची गरिबी ही त्याच्या उत्पन्नावर आधारित असते आणि त्याचं जसं उत्पन्न आहे तसा तो स्वतःच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि इतर काही गरजा आहेत त्या आपल्या भागवू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याच्या उत्पन्नाच्या आधारावरच तो स्वतःचं सोयीस्कर असं आयुष्य जगत असतो. आणि हे जीवनाचे जे भौतिक घटक आहेत ते भौतिक घटक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यामुळे या घटकामध्ये पारंपरिक दृष्टिकोनामध्ये याला महत्त्व दिलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक या गरिबीचा दृष्टिकोन सांगता येईल तो म्हणजे जीवनाचा भौतिक व अभौतिक घटकावर आधारित दृष्टिकोन. म्हणजे आता वरील आपण पाहिलं ते म्हणजे पारंपरिक गरिबीचा दृष्टिकोन. आता त्यामध्ये उत्पन्नावर भर देऊन त्या ठिकाणी व्यक्ती आपल्या गरजा भागवत असते. आणि त्यानंतर हा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे एक जीवनाचा भौतिक व अभौतिक घटकावर आधारित असणारा दृष्टिकोन. आता गरिबीचा एक पर्याय दृष्टिकोन देखील आहे. आता हा जो दृष्टिकोन आहे तो जीवनाच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर देतो. पहा, आता वरती आपण पाहिलं तो पारंपरिक दृष्टिकोन उत्पन्नावर भर देतो, परंतु हा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर देतो. आणि यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. पहा, आता या ठिकाणी मानवाच्या किंवा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर हा दृष्टिकोन भर देऊन यामध्ये जे व्यक्तीची मूल्य आहेत किंवा व्यक्तीची जी सामाजिक बंध आहेत किंवा सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेला या ठिकाणी या दृष्टिकोनाने महत्त्व दिलेले आपणास पाहावयास मिळते. म्हणजेच थोडक्यात हा जो दृष्टिकोन आहे तो व्यक्तीच्या भौतिक व अधिभौतिक घटकावर भर देतो आणि त्याच्याशी निगडीत असणारे त्यांचे जे मूल्य आहेत त्याला देखील हा दृष्टिकोन महत्त्व देताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच हा दृष्टिकोन
निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो आणि यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेता येतो. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणालाही प्रोत्साहन मिळते. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी समाजामध्ये कुठलंही सार्वजनिक धोरण जर असेल त्या ठिकाणी व्यक्तीला आपल्या भौतिक अधिभौतिक घटकानुसार सहभाग घेता येतो आणि त्यानुसार त्यांना आपल्या आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन मिळताना दिसून येते. आता हा झाला जीवनाचा भौतिक आणि अधिभौतिक घटकावर आधारित असलेला दृष्टिकोन. आता आपल्याला या ठिकाणी या गरिबीचा आणखीन एक पर्यायी दृष्टिकोन सांगण्यात येईल आणि तो म्हणजे विकासाचा पर्यायी दृष्टिकोन. कारण विकास ही प्रक्रिया गरिबीशी निगडीत असणारी प्रक्रिया आहे. आता आपण पाहतो विकासाचा जो पर्यायी दृष्टिकोन हा सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. आणि म्हणजेच थोडक्यात विकासाचा हेतूच हा आहे की लोकांचं कल्याण साधणे. मग विकास हा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला देखील प्रोत्साहन देताना आपण पाहतो. म्हणजेच हा जो विकासाचा दृष्टिकोन आहे तो आर्थिक संबंधाशी जोडलेला आपल्याला दिसून येतो आणि हा जो विकासाचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन लोकांचं कल्याण साधण्यासाठी प्रयत्न करताना आपल्यास दिसून येतो. आता पहा विद्यार्थ्यांनो, हा जो पहिला दृष्टिकोन आहे समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये भांडवलशाही आपल्याला म्हणता येईल. आता हे दोन्ही दृष्टिकोन पारंपरिक दृष्टिकोन आहेत. आपण जे पाहिले आता यामध्ये पहा, हा जो दृष्टिकोन आहे तो देखील पारंपरिक आहे, परंतु हा दृष्टिकोन आपल्याला दिसून येईल तो म्हणजे समाजवादी स्वरूपाचा हा आपल्याला या ठिकाणी हा दृष्टिकोन दिसून येईल. आणि त्यानंतर हा पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि हा दुसरा देखील जीवनाचा जो भौतिक अधिभौतिक घटकावर आधारित दृष्टिकोन आहे हा देखील एक पारंपरिक गरिबीचा दृष्टिकोन आहे. आणि परंतु यामध्ये फरक आहे आणि हा जो दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भांडवलशाही दृष्टिकोन. आता हे दोन्ही दृष्टिकोन विकासाच्या बाबतीमध्ये पारंपरिक असताना आपणाला दिसून येते. आता त्यानंतर आपण पाहू विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे. आता यामध्ये कशावर भर दिलेला आहे. आता विकासाचा जो अपारंपरिक दृष्टिकोन आहे यामध्ये देखील भौतिक व अधिभौतिक घटकावर भर दिलेला आहे आणि हा जो दृष्टिकोन आहे तो समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. आता या ठिकाणी पहा, हे जरच उल्लेख आपल्याला विद्यार्थ्यांना करता येईल तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हा जो दृष्टिकोन आहे तो लोकशाहीवादी दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल. कारण या ठिकाणी या दृष्टिकोनामध्ये प्रत्यक्षरित्या लोकांना काय केलेलं आहे, सहभाग दिलेला आहे आणि लोकशाहीमध्ये देखील लोकांचा प्रत्यक्षरित्या सहभाग असतो. म्हणजे थोडक्यात हा विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन भौतिक घटकावर तर भर देतोच, परंतु त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना राजकीय सहभागामध्ये महत्त्व देतं आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य जनता देखील या ठिकाणी सहभाग घेते आणि त्यामुळे त्यांचं जे योग्य प्रतिनिधित्व आहे ते त्यांना या विकासा किंवा या दृष्टिकोनामुळे प्राप्त झालेले आपणास पाहावयास मिळते. आता आपण पाहिलं असेल 1990पर्यंत विकास साधनाचे दृष्टिकोन हे पारंपरिक स्वरूपाचे होते, परंतु अलीकडे जी आहे ती मोठ्या प्रमाणावर त्यांचे प्रमुख जे उद्दिष्ट आहे ती गरिबी भौतिक समस्या सोडवण्याची होते. म्हणजे त्यांना बाकीचं नाही, फक्त गरिबीची जी भौतिक समस्या आहे तेच सोडवण्याचे हे 1990पर्यंत जो पारंपरिक दृष्टिकोन आहे ते उद्दिष्ट त्यांचं होतं. म्हणून राज्याचे प्रमुख कार्य हे औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणं असं होतं त्या कालखंडामध्ये, म्हणजे 1990पर्यंत. आणि यातूनच निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. आणि 1990च्या पुढील काळामध्ये
म्हणजेच 1990च्या दशकानंतर एक पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आणि त्यानुसार प्रत्येक राज्याची, प्रत्येक राष्ट्राची विकासाची संकल्पना ही वेगवेगळी होत गेली आणि यामध्ये समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वता या तत्त्वांना या ठिकाणी महत्त्व दिले गेले आणि त्यानुसार प्रत्येक राष्ट्राने आपली प्रगती केलेली दिसून येते. म्हणजेच या 1990च्या अगोदरच्या गरिबीची जी समस्या आहे ती वेगळ्या स्वरूपाची होती आणि त्यानंतर जी गरिबीची समस्या आहे ती वेगळ्या स्वरूपाची होती. कारण या 1990पर्यंतच्या कालखंडामध्ये फक्त भौतिक साधनावर त्या ठिकाणी भर दिला होता, परंतु या 1990च्या कालखंडानंतर एक पर्यायी दृष्टिकोन विकासाचा स्वीकारला गेला आणि त्यानुसार या विकासाच्या प्रक्रियेमध्ये किंवा या गरिबीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षरित्या जनतेचा सहभाग, त्याचबरोबर सबलीकरण आणि शाश्वता या तत्त्वांना महत्त्व दिले गेले आणि त्यानुसार या ठिकाणी गरिबी आणि विकास हळूहळू होत गेलेला आपल्याला या दृष्टिकोनानुसार पाहावयास मिळतो. म्हणजेच आता हे जे आपण अभ्यासले ते हे होते विकासाचे म्हणजेच गरिबीचे असणारे दृष्टिकोन. आता त्यामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन, त्यानंतर जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकावर आधारित दृष्टिकोन, त्यानंतर विकासाचा पर्यायी दृष्टिकोन आणि त्यानंतर विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन, हे इत्यादी आपण विकासाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या दृष्टिकोन आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे किंवा ते आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे भारतामध्ये असणारी जी गरिबी आहे ती गरिबी आणि भारताने त्या गरिबीला कशा प्रकारे तोंड देऊन त्या ठिकाणी त्या समस्याचं निराकरण कसं केलं आणि भारताचा विकास हा हळूहळू कसा केला ते आपण अभ्यासणार आहोत, परंतु ते पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.